आता महिला मंडळ, तुम्ही मंदिरात जाता का? जाता का? मग तुम्हाला असं हळू बोलल्यावर कळतं का? मग मी एवढा जीव कशाला काढला असता? बोलत जा, म्हणजे मला समजत, तुम्हाला समजते का नाही. तुम्ही मंदिरात जाता का? काय मागता देवाकडं? मोकळ्या मनानं बोला. काय मागता? सुखी 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 भेळ. आम्हाला आवाज येऊ. सुखी ठेव. कोणाला? देवाला. बाकीच्यांना म्हणजे आपलं स्वार्थ आहे ना महाराज. संतांकडे स्वार्थ नाही, जगाच्या कल्याण. आपल्याकडे स्वार्थ. आपलं फक्त सगळं मला दे, सुख मला, संपत्ती मला, पैसा मला, बायका मला, सगळं. बाकीच्यांना दुसऱ्याची दाढी जळली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. थोडा टाइम तरी घ्या, लगेच पेटवता आता. आपल्याकडे स्वार्थ आहे महाराज. सगळ्यांचं भलं कर बाबा. सुरुवात माझ्यापासून. हा, माझ्यापासून कर. आपण स्वार्थी आहे महाराज. स्वार्थ चालत नाही. स्वार्थ चालत. मला सांगा बसणारी मंडळी, आता तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे, अनुभवी आहे. सगळ्यात चांगला वायरमॅन कोणता? तुमच्या मनात सुद्धा उत्तर आहे, पण सांगत नाही तुम्ही. आकडही न पकडणारा. हा, आपण स्वार्थी आहे महाराज. पोरांनो, शिक्षक चांगला कोणता? जो मारित नाही तो. घ्या आता. स्वार्थ. माणूस स्वार्थी आहे ना हो. सगळ्यात चांगला दुकानदार कोणता? स्वार्थ आहे का नाही आपल्याकडं? माणूस स्वार्थी महाराज. पण संतांकडे तसं नाही. संतांचा विचार जगासाठी असतो. हो, आपण मागणार स्वतः. संतांचं स्वतःच बघा. नामदेवरायांचं मागणे, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. जगाचा विचार केला, स्वतःचा नाही. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. नामदेवराय म्हणतात. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. सुख देई, प्रेम सुख दे. लय प्रेम झालं महाराज. धन्यवाद. तुम्हाला असं वाटत असेल आम्ही असं एकमेकावर का धावतोय, पण ते आमचं प्रेम करायची पद्धती. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाविना नाही समाधान. प्रेम, समाधान नाही. आज माणसाला काय नाही. तुम्ही तर बोलायचं बंद झाल्या. आज माणसाला काय नाही, समाधान नाही. काय समाधान आहे? इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे इथं की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. ते बघतं ते कोण कोण हात वर करते. एकीचं सुद्धा हात वर नाही. आणि जरी कोणी एकीने केला असेल, तिने सुद्धा हात खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचं शेजार कोणी. समाधान नाही ना माणसाला. आहे का समाधान नाही महाराज. अजिबात नाही महाराज. माणूस दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही. अजिबात नाही महाराज. आज माणूस दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे, स्वतःच्या दुःखानं नाही. मी नेहमी उदाहरण देतो कीर्तनामध्ये. हो, शेजारच्या दारामध्ये न्यू फॉर्च्युनर दिसली, नवीन न्यू ब्रँड. याच्या छातीत चमक आली. बघता काय माय मेल ती.
मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. अहो, हे मेलं ना घेणं न देणं का? समाधान लई महत्वाचं आहे महाराज. आता समाधान नाही राहिलं आता काय नाही. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो महिला मंडळ, एक वेळ माणसानी मळका असाव मळक. ओ गटेवाडी, मळका असाव पण पाठ आहे तुम्हाला काय? हा, जळक नसाव पण मळ आहे ना, मळ साफ होतो. आता लई पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रिन, आला, घडी, आता तर वॉशिंग मशीन पण आहे. मळ सगळा बोला ना साफ होतो, पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. आणि समाधान आज माणसाला नाही महाराज, अजिबात नाही महाराज. हो, हसलं पाहिजे माणसाने, कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, अहो ज्याला हसता येतं त्याला चार माणसात गर्दीत घुसता येतं. हा, घुसता येतं. हसलं पाहिजे माणसाने, आनंदाने प्रेमाने राहिलं पाहिजे महाराज. नाही तर प्रेम आता कल राहिलं नाही. हो, घरात सुद्धा पती पत्नीने प्रेमाने राहिलं पाहिजे. कीर्तनाला सुद्धा जोडीनंच आलं पाहिजे सप्त्याला. हो, कसं आहे सांगू तुम्हाला एक उदाहरण देतो. हे मंडळी जर कुठं कीर्तनाला सप्त्याला जर गेली तर तुम्हाला 50% पुण्य भेटतं. घरी बसल्या काही न करता घर बसल्या 50% पुण्य भेटतं. पण तुम्ही जर कुठं गेले चांगल्या कामाला, निम्म सुद्धा यांना भेटत नाही. सासरच तसं आहे. समजा घरात सत्यनारायणाची महापूजा आहे, महिन्याभर झटते कोण? बामन काकाला बोलव, बुक्कान, अक्षदान, फळान, फुलान, महाप्रसादान, फोटो आण. महिन्याभर झटणार ही मंडळी. आणि सत्यनारायणाची पूजा सुरू झाली, बामन काकांनी सुरू केलं, ओम केशवाय नमा, ओम माधवाय नमा, माझ्या मागं म्हणा मम आत्मन, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देव भव, आचिती देव भव. आणि मध्येच मग बामन म्हणतो, ताई तुम्हाला कळत नाही, त्यांच्या हाताला हात लावा. कुठं हात लावा? कुठं हात लावा? हाताला. महिनाभर झटले कोण? बोला ना, ही मंडळी. आणि तुम्ही फक्त हाताला हात लावला, 50% पुण्य लगेच तुम्हाला. किती सोपा परमार्थ आहे. सोपं आहे का नाही? पण ते फक्त परमार्थातच. एक जण रेल्वेत बसला आणि रेल्वेत बसल्यानंतर त्यांनी काय केलं, दोघांमध्ये एकच तिकीट काढलं. नवरा बायको मध्ये, बोला पटकन, नवरा बायको मध्ये एकच तिकीट. टीसी आला, म्हणला तिकीट 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 तिकीट. त्याने दाखवलं तिकीट. तो म्हणला अजून. तो म्हणला कोणाचं? तुमच्या पत्नीचं. तो म्हणला माझी बायको आहे. टीसी म्हणला तुझी का असा ना, तिकीट दाखवू. तो म्हणला नाही जमणार, आमच्या दोघात एकच तिकीट. टीसी म्हणला जमणार नाही, दोघांचं तिकीट लागणार. मग त्या बाईला माझं कीर्तन आठवलं. तिला वाटलं हाताला हात लावा लागते. तिने टीसी पुढंच नवऱ्याच्या हाताला हात लावला, घ्या तिकीट. टीसी म्हणला बाई काय पागल बिगल का काय? ती म्हणली मी वैभव महाराजांच्या कीर्तनात ऐकले, 50% आम्हाला येते. ती म्हणली अगं बाई. तर म्हणला टीसी, कीर्तनाचा कायदा वेगळा, रेल्वेचा कायदा. म्हणून मी काय सांगत असतो, परमार्थामध्ये सुद्धा सप्त्याला कीर्तनाला चांगल्या कामाला जोडीनं आलं पाहिजे. म्हणजे तुमचं 200, तुमचं 400% पुण्य होते. विठाला विठाला. आणि घरात सुद्धा प्रेमाने राहा एकमेकांनी. घरातलं वातावरण फार महत्वाचं आहे महाराज. घरात प्रेमाचं वातावरण पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पतीन, मागचं पत्नी. पुढचं नवरा मागचं, पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे? पुरुष मंडळी मागच्या चाकाला, म्हणून ते भाव खातं. पण मी मागच्या चाकाला सांगतो, भाव खायची गरज, भाव खायची गरज का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना.
टाळकरी मंडळी मला उत्तर द्या, पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं हा अहो खड्ड्यातच जाणार. मग बॅलेन्स महत्वाचं आहे. समतोल असावं, बॅलेन्स, प्रेमाने एकमेकांसोबत राहा. याचं पुढचं एक वाक्य सांगतो तुम्हाला, बघा पटेल तुम्हाला. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा, ते माझ्याकडेच पाहत आहे. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या फक्त. आताच म्हणलं ना, बॅलेन्स पाहिजे, समतोल, प्रेमाने राहा महाराज. घरातलं वातावरण फार महत्वाचे. घरात एकमत असू द्या. शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. आता नाही बघा, ज्या घरामध्ये एकी असते ना, एकी, त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी फार महत्वाची. एकमत असावं महाराज. हो, नाही तर मग त्याला उदाहरण आहे. असं मोठं खटलं, खटलं कळतं तुम्हाला, मोठं कुटुंब, असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्याने नटलं, आणि एक दिवस असं फाटलं, बिन त्यालाच पिटलं. का? कारण घरात काय नाही, एकमत नाही. प्रेमाने आनंदाने राहा. समाधान असू द्या. आपला शब्द चाललो होता, समाधान फार महत्वाचं. आज माणूस दिसतोय सुखी, पण वरून, आतून, वरून कसा दिसतोय सुखी, आतून नाही महाराज. मला आता बोला पटकन, मला सांगा, माणूस आमदार झाला म्हणून सुखी, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून, आवाज येऊ द्या मला बरं का. आमदार झाला म्हणून सुखी, मंत्रीपद मिळालं नाही म्हणून, मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी, पाहिजे ते खातं मिळालं नाही म्हणून दुखी. पोरीचं लग्न जमलं सुखी, पण सासरची माणसं चांगलीच नाही दुखी. पोरगा चांगल्या मार्कानं पास झाला सुखी, पण त्याचा पुढं कुठंच नंबर लागला नाही दुखी. गोरी बायको मिळाली सुखी, गोरी बायको मिळाली सुखी, पण तिचं ना आपलं पटत नाही दुखी. भरपूर पैसा मिळाला, बोला ना, सुखी, पण मिळालेला पैसा चोरीला गेला. हे चालूच राहणार आहे 9 वाजेपर्यंत. ते कुठं थांबत असते का? सुख पाहता दुःख पर्वता एवढे. हो, माणूस वरून सुखी पण आतून दुखी. सुख कुठे आहे? सुख आहे संतांजवळ महाराज. सुखा लागी जरी करीसी तरी तू पंढरीसी जा एक वेळ. देवाकडं संतांकडं सुख आहे महाराज. सुख बसेची ठाई बहुपाई संतांचिया, हो बहुपाई संतांचिया, हो बहुपाई संतांचिया. सुखेची ठाई बहुपाई संतांचिया, बहुपाई संतांचिया, बहुपाई संतांचिया. सुख बसे केटाई बहुपाई संतांचे. सुख संतांजवळ आहे महाराज. हो, नाही तर सुख दुसरीकडे नाही महाराज. हो. तुम्हाला उदाहरण देऊ का? महिला मंडळ, नीट लक्ष द्या इकडे माझ्याकडे, इकडे लक्ष द्या. मला सांगा बघा, नियतीला दिवस गेले, नियती बाळांत झाली, आणि तिला जुळी मुलं झाली. जुळी, एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव, बोला पटकन, एकाचं नाव दोन्ही कशी जुळी. आणि दोघं मोठे झाले, ग्राउंड मध्ये खेळायला गेले, मैदानावर गेले खेळायला. सगळे कोणासोबत खेळतील? बोला ना, सुखासोबत. सगळे सुखासोबत खेळतात, दुःखासोबत कुणीच खेळा नाही. दुःख रडायला लागलं. रडत रडत आई जवळ आलं. आईला म्हणलं, आई माझ्यासोबत कोणी खेळा नाहीच ग. आई म्हणली, दुनियाचं काय घेऊन बसला, मी सुद्धा तुझ्यासोबत नाही. दुःखासोबत त्याची आई सुद्धा लोकांचं काय घेऊन बसले. आपल्या दुःखात लोक, दुःखाची आई सुद्धा दुःखासोबत नाही. पण शेवटी आई ती, बोला पटकन, शेवटी आई ती. आई म्हणली, बाळा रडू नको बाळा, रडू नको बाळा,
मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाती पाणी घेऊन येते पाण्याला जाती पाणी घेऊन येते ए लोण्याचा गोळा टाळकरी हा लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाती पाणी घेऊन येते पाण्याला जाती पाणी घेऊन येते ए चांदीचा पवना हा. चांदीचा बावरा तुला खेळाया देते चांदीचा बावरा तुला खेळाया देते खेळाया देते पाणी घेऊन येते खेळाया देते पाणी घेऊन येते हेळाया देती पाणी घेऊन येते हेळाया देती पाणी घेऊन येते ए, एका जनार्दनी एका जनार्दनी तुला झोका मी देते एका जनार्दनी तुला झोका मी देते झोका मी देते पाणी घेऊन येते झोका मी देते पाणी घेऊन येते झोगावी देती पाणी घेऊन येते झोगावी देती पाणी घेऊन येते ए, रडू नको बाळा रडू नको बाळा रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाती पाणी घेऊन येते पाण्याला जाती पाणी घेऊन येते वा 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 त्याचा याच्याशी काही संबंध ते म्हणाल दुःखाची आई म्हणली पाण्याला जाते आपलं बघा पूर्वी जर पोरगं रडायला लागलं रडायला तर आई म्हणायची रडू नको बाळा रडू नको लोण्याचा गोळा तुला खायला देते पाणी चांदीचा भवरा तुला खेळाया देते पाणी घेऊन येते पूर्वी पोरगं रडायला लागलं की असं असायचं आता पोरगं रडले हो हा कोण म्हणलं मोबाईल हा आता पोरगं जर रडायला लागलं रडू नको बाळा तुला मोबाईलचं डबडं मी देते मोबाईल मी देते चार्जर घेऊन येते आता अवघड आहे महाराज सगळं आपला विषय काय चालला होता दुःख रडत रडत आई जवळ आलं ना आईला म्हटलं आई माझ्यासोबत कोणीच खेळत नाही पण शेवटी आई ती आई मग आईने आयडिया केली काय केली दोघं जुळेच दोघांना जवळ बोलवलं सुखाला आणि दुःखाला सुखाचे कपडे घातले दुःखाला दुःखाचे कपडे घातले पाठवलं खेळायला आता कोणासोबत खेळते कोणासोबत दुःखासोबत कोणासोबत दुःखासोबत म्हणजे माणूस आज वरून दिसतोय सुखी पण आतून दुःखी आपला हा विषय होता म्हणून सुख जर पाहिजे असेल तर मगाशी प्रमाण झालं सुख वसे एके ठाईन बहुपाई संतांची तुकोबार यांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याची भेट झाली कृपा झाली आणि त्यांना अनुभव आला आणि तो अनुभव काय आला अभंगाचं प्रथम चरण उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता
अवघी चिंता भरली अवघी चिंता भरली अवघी चिंता भरली भाग्याचा अवघी चिंता भरली अवघी चिंता भरली अवघी चिंता भरली अवघी चिंता अवघी चिंता भरली. वा 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 यांच्यावर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. मग हे सांगितलं टाळी कशी वाजली पाहिजे. अजून काही ना करंट नाही लागला पण ते लागला हळूहळू संपतपर्यंत. मला सांगा बरं गायन करणं सोपं आहे का. सोपं आहे का. आता कसा आवाज आला. सोपं नाही महाराज आहे त्याच्या मागं सुद्धा कष्ट आहे. काही ना नुसतं सा लावायला वर्ष जातं. सा लावायला नुसतं. माझा एक मित्र होता आळंदीमध्ये 6 वर्ष आळंदीत होता. किती 6. फक्त धोतारच नेसायला शिकला. सोपं नाही महाराज हे अवघड आहे. हे मृदंग वाजवणं सोपं आहे का. कष्ट आहे त्याच्या मागं 7-8 वर्ष महाराज. बोट फुटतात रियाज करून करून तेव्हा एवढं सुंदर वाजवत येतं. सोपं नाही महाराज. पण ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का. तुम्ही माझ्या पुढे नाहीच म्हणणार. मी इथून गेल्यावर तुम्ही काय म्हणता ते महत्वाचं आहे. हो. कीर्तन करणं सोपं आहे. आता मला ते जाऊ द्या. आता एवढे सुंदर गायक आहे इथं वादक आहेत. आम्ही सगळे महाराज मंडळी इथं उपस्थित आहे. आमच्याकडं बघून तुम्हाला कुठंतरी मनात वाटत असेल ना की महाराज लोकांची लई मजा आहे. हसले म्हणजे थोडंफार वाटतंय तुम्हाला. पण त्याचं पण उत्तर मी तुम्हाला देऊन टाकतो. बघा रॉकेट माहिती आहे का. रॉकेट 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 कुठं उडतं आकाशात. आपण काय म्हणतो काय उंच रॉकेट उडते. रॉकेट काय उंच उडते. पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का. रॉकेटला वय कोणाला माहित. रॉकेट. मग तसं आमच्याकडे बघितलं तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लय मजा आहे. पण आमचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का. आम्हाला सोपं नाही महाराज. दिसते चांगलं पण त्याचं मग कष्ट आहे महाराज. मी कधी बोलत नाही पण विषय निघाला म्हणून सांगतो. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 30,000 किलोमीटर. किती किती दिवसही गाडीत आणि रात्रही घरी जायला याची गॅरंटी नाही. तुम्ही काय जाऊन देत नाही आज मला. अवघड आहे महाराज. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो महिला मंडळ तसं आम्ही दिवस रात्र महाराज मंडळ शिजत असतो गाडीतच. पण ते तुमचं प्रेम आहे महाराज त्याशिवाय शक्य नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. इथं जो आनंद आहे तो कुठंच नाही महाराज. इथला आनंद देवांना पाहिजे. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणून मी नेहमी सांगतो परमार्थ आहे ना परमार्थ तरुणपणात केला पाहिजे. कशात केला पाहिजे. हे टाळकरी मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. सगळे तरुण आहे महाराज. हो किती सुंदर आहे. हो तुमची संस्था आहे ना. काय संस्थेचं नाव यांच्या. नाद ब्रह्म मृदुंग साधना गुरुकुल. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. सुंदर आहे महाराज. एकदम सुंदर नियोजन आहे. आणि एवढ्या वयात एवढं सगळं करणं सोपं आहे का. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात महाराज. परमार्थ तरुणपणी केला पाहिजे महाराज. पण काही लोक म्हणतात नाही 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 महाराज आम्ही म्हातारपणी परमार्थ करू. कधी करू. जे म्हणतात आम्ही म्हातारपणी परमार्थ करू त्यांना म्हातारपण येईलच कशावरून. उद्याची गॅरंटी. म्हातारपणी परमार्थ करू काळ काय तुझा आज्ञा धरू. काळ काय विचारून येणार आहे का कधी पण येऊ शकतो. म्हणून परमार्थ तरुणपणात केला पाहिजे महाराज. माऊलींनी ज्ञानेश्वरी कधी लिहिली 16व्या वर्षी. हो शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य कधी केलं 16व्या वर्षी. स्वराज्याची निर्मिती आणि लोक म्हणतात 16वं वरीस धोक्याचं ग. हा धोक्याचं ग 16 धोक्याचं नाही महाराज. हो यातून शिकलं पाहिजे आपण महाराज. हो तरुण पण मोक्याचं हा मोक्याचं आहे धोक्याचं नाही. यातून शिकलं पाहिजे महाराज. परमार्थ तरुणपणात झाला पाहिजे महाराज. म्हातारपणी काय महाराज तरुणपणात सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे आणि परमार्थ केलाच पाहिजे. त्याशिवाय गत्यंतर नाही महाराज. मनुष्य जन्म मिळाला एक तर मिळत नाही नशिबाने मिळाला. असं म्हणतात आंधळाच्या हातात कावळा सापडावा तसा मनुष्य जन्म मिळालाय. पावला देख कदली न्याय न्याय न घडे उपाय घडवा
नशिबाने सपोर्ट करा, त्यांना एकट्याला पाडू नका. बघा, मिळत नाही, नशिबाने मिळाला, आपण धन्य आहे महाराज. हो, मग या मनुष्य जन्मात येऊन बघा, माझं माझं करत बसू नका, चांगलं वागा. कर्म कसं पाहिजे, चांगलं पाहिजे. आपण सहज म्हणतो हे माझं ते माझं, हे माझं ते माझं, पण हे ऐकल्यावर देववरती हसत असतो. देव म्हणत असतो याला 70-80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले मी, सगळा 7-12 माझ्या मालकीचा आहे. एकदा का याचा करार संपला, याच्यातली फुटकी कवडी सुद्धा वर घेऊन जाऊ शकत. तू कसला मालक आहे का? नाही. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, जाएगा एक दिन रहेगा पिंजरा खाली. ए तू लाख हिफाजत कर ले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. महिला मंडळ पिंजरा. आता इथून घरी जाताना रस्त्याने म्हणतच जायचं, पिंजरा खाली, खाली, किती कमवा पिंजरा. इथून उठलं की म्हणायचं, बाया माई चप्पल कुठे गेली, पिंजरा खाली, सगळं खाली. काही किती करा, पिंजरा खाली, किती कमवा महाराज. एक ना एक दिवस जायचंच आहे ना. आपले आजे गेले, पंजोबा गेले, सगळे गेले, आपणही जाणार आहे ना महाराज. किती सुंदर बनन आहे. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला, हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, उठा जागा पाठे पाय आले मोठे, उठा जागा पाठे पाय आले मोठे. ए आजचा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत 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 नातू बंधू तोही तैसा झाला, ए देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला, उठा जागा वाढे वय आले मोठे, उठा जागा वाढे वय आले मोठे. ए उठा जागा वाढी वय आले मोठे, उठा जागा वाढी वय आले मोठे, वय आले मोठे, वय आले. वा 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 वा. सगळे जाणार आहे, आपणही जाणार आहे. गद्दर पिक्चर मध्ये जाऊ नका बरं का, मागे या. नाही ते म्हणतील घर राजा परदेश, तसं नको व्हायला. हो लक्ष. आज गेला पंजा गेला, आपण एक ना एक दिवस जाणार आहे महाराज. मग असंच जाऊ नका महाराज, काहीतरी देहाचं सार्थक करा महाराज. हो म्हणता आलं पाहिजे, जन्म आलो त्याचे आजी फळं झाले. आणि आजचा दिवस तर फार पवित्र दिवस आहे, कारण आज काय आहे? काय आज एकादशी. बरं एकादशी, अजून सोमवार. खालच्यांनी म्हणलास तर एक मी मान्य केलं असतो. मग उपासच आहे ना अजून. आज गीता जयंती. काय आज? आज गीता जयंती. असो ऐका, गीता गीता केवळ एक ग्रंथ नाही, नीट लक्ष द्या. गीता केवळ एक ग्रंथ नाही, आपल्या जीवनात येणारे जे संकट आहेत, जे समस्या आहे, त्यावरती उत्तर देणारा ग्रंथ म्हणजे गीता आहे महाराज. हो, जिथे गीता आहे तिथे शांती आहे, जिथे गीता आहे
तिथे ज्ञान आहे. जिथे गीता आहे तिथे भक्ती आहे. आणि जिथे गीता आहे तिथे धर्म आहे. आणि जिथे गीता आहे तिथे सत्याचा मार्ग आहे. बघा, तुमच्यावरती प्रेम करणारे भरपूर मंडळी आहे, पण आईसारखी प्रेम करणारे कोणी नाही. पतिव्रते या जगात भरपूर होऊन गेले, पण सीतामाईसारखी पतिव्रता नाही. अजून पुढे जाऊन सांगतो, या जगात संत भरपूर झाले, पण तुकोबारायांसारखं वैराग्य आणि माऊलीसारखा ज्ञानी माणूस अजून पुढे झाला नाही. म्हणजे तसंच या जगामध्ये ग्रंथ भरपूर झाले, पण गीतेसारखा ग्रंथ पुन्हा नाही. आता नीट लक्ष द्या. म्हणून नामदेवरायांची एक ओवी आहे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एक तरी ओवी, गीता 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 वाचे जे, आणि पुढं काय, नाही पुनरावृत्ती तयार. मग सांगायचं तात्पर्य काय, गीता जयंती आहे, एखादी ओवी तरी रोज वाचली पाहिजे. कारण गीतेवरतीच भाष्य माऊलींनी केले. ज्ञानेश्वरी काय, गीताच आहे ना महाराज. आता नीट लक्ष द्या, किती ओव्या पाठ आहे हे महत्वाचं का किती ओव्यांचा अर्थ कळतो हे महत्वाचं? अर्थ कळतो. आता पुढे जाऊन ऐका, किती अर्थ कळतो हे महत्वाचं, किती ओवीचा अनुभव आला हे महत्वाचं? अनुभव आला हे महत्वाचं. मग एक तरी ओवी आपण वाचली पाहिजे. हे गीता जयंती निमित्ताने आपण सर्वांनी ठरवायचं, निदान ज्ञानेश्वरीची पूजन तरी केलं. आपण भाग्यवान माणसं आहे महाराज. हो, आपल्या भागात आहे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज. कोणाच्या भागात आहे? आपल्या भागात आहे. लोक लांबून येतात, आपल्याला जवळ आहे. निदान त्याचं दर्शन तरी रोज उठून घेतलं पाहिजे महाराज. हो, गीता जयंती आहे, परमार्थ करा. एक ना एक दिवस असंच जायचे, सगळे गेले, आपणही जाणार आहे. हो, जन्माला आला ह्याला. तुमच्या इथं काय पाणी वाता आहे का? आमच्या इथं पाणी भरता मेला, पण एकच आहे म्हणजे मेला हे महत्वाचं. मग असंच जाऊ देऊ नका आयुष्य महाराज. चांगलं आयुष्य जगा, चांगले कर्म करा. हो, तुकोबारा म्हणतात, संतांची भेट झाली आणि माझं भाग्य उजळलं आणि माझ्या आयुष्यातील चिंता निघून गेली. पण संतांची भेट झाल्यानंतर मला एक लाभ झाला. तो लाभ कोणता? अभंगाचं दुसरं चरण, संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, जोडला संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी हा लाभ. हे पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, जोडला संत दर्शनी हा लाभ हे लाभ, संत दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, जोडला पद्मनाभ जोडला, दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, जोडला जोडला जोडला. वा 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 महाराज वा. संत दर्शनी हाला, पद्मनाभ जोडला महाराज. लाभ झाला. काय लाभ झाला? देवाची प्राप्ती झाली. हो, मग देवाची प्राप्ती कोणाकडे? हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. हो, मग सगळं जे संतांजवळ आहे महाराज, नवे नवे आपल्या घरात देवे, माय बाप केवळ आणि तेने न जावे
हो, आई बापांना सुद्धा जीव लावा महाराज. हो, त्यांच्यात देव बघा महाराज. मला सांगा, पंढरपूरला पांडुरंग आला कोणामुळं? पुंडलिकाने काय केलं होतं? आई वडिलांची सेवा केली म्हणून देव आला ना. मग आई वडिलांमध्ये पण देव बघा ना महाराज. हो, आपले बापाचे कष्ट डोळ्या पुढे आणा, आईचे कष्ट डोळ्या पुढे आणा महाराज. एक दिवसाची चिंता करते ती आई, पण आयुष्याची चिंता करतो तो बाप. चुकींवर पांघरून घालते ती आई, पण चूक सुधारावी म्हणून सतत झटत असतो तो बाप. रिकाम्या पोटाला आई आठवते, रिकाम्या खिशाला बाप आठवतो महाराज. हो, छोटं संकट आलं तोंडात काय येतं, मोठं संकट आलं हो, समजून घेतलं पाहिजे. आई वडिलांशिवाय जगाच्या बाजारात तुम्हाला सगळं भेटेल, मायबाप पुन्हा भेटणार. बाप करी तोडी लेकुराची होडी आपुली कुरवारी बाळावणी आपुली कुरवारी बाप करी जोडी लेकुराची होडी आपुली कुरवानी आपुली कुरवानी हो, जीवनात बापाचं फार महत्व असतं महाराज. म्हणून मी नेहमी वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे. कारण जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होतो, आणि जो बापाला घाबरतो त्याचा संसार चांगला होतो महाराज. हो. हो. बापाचे कष्ट डोळ्या पुढे आणा महाराज. बघा किती सुंदर वर्णन आहे. उरा मंदे माया त्याच्या काळ्या मेघवानी, उरा मंदे माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. जीवनामध्ये बापाचं फार महत्व आहे महाराज. म्हणून आई वडिलांना जीव लावा महाराज. हो, मातृदेवो भव पितृदेवो भव. शास्त्रामध्ये आईला देव मानले, वडिलांना देव मानले. हो, आचार्य देवो भव म्हणजे आपल्याला जे चांगलं शिकवतात ते शिक्षक देव आहे. आणि शेवटी काय, अतिथी. अतिथी शब्दाचा अर्थ काय? म्हणजे जो तिथी पाहून येत नाही, अचानक येतो, पण त्याला सुद्धा देव मानलं गेलं शास्त्रामध्ये. म्हणून आई वडिलांची सेवा करा महाराज, चांगलं आयुष्य जगा. आणि या गोष्टी साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी सांगून ठेवले, पण लोक ऐकत, आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच, ऐकतच नाही. ऐकलं पाहिजे, आणि ऐकलं नाही तर मग संत वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळाला. पिवळी वायरचा आवाज ओढा, पिवळी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा, सरद शेवटी वा कळ बांधून नेईल,
हे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटी हे लटके ना बोलू आम्ही वर्तमान खोटे गट्टी गेले बोलू आम्ही वर्तमान कोटी हे लटके ना बोलू आम्ही वर्तमान खोटे गेले बोलू आम्ही वर्तमान कोटी हे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटी हे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटी हे लटके ना बोलू आम्ही वर्तमान खोटे गट्टी गेले बोलू आम्ही वर्तमान कोटी हे लटके ना बोलू आम्ही वर्तमान खोटे बोलू आम्ही वर्तमान कोटी पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगागे पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई आवगा 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 दागड दिंगागे आवगा दागड दिंगागे आवगा दागड पिंगागे होगा दागड पिंगागे आवगा दागड दिंगागे दागड दिंगागे आवगा दागड पिंगागे दागड पिंगागे जय हो टाळ्या टाळ्या हा दादाचं दातवन घ्या ग कोणी दादाचं दातवन घ्या ग कोणी टाळ्या एक साथ हा एक हा तिकडं माग बसलेले दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी 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 हे कुंकू के कोणी काळामणी कुंकू के कोणी काळामणी कुंकू के कोणी काळामणी कुंकू के कोणी काळामणी ए, दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी हे दादा 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 घ्या ग कोणी कुंकू के कोणी काळामणी दाताचं दातवन घ्या ग कोणी इकडं माग काय गारटले काय तुम्ही दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी 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 काळामणी कुंकू के कोणी काळामणी कुंकू के कोणी काळामणी कुंकू के कोणी काळामणी या शेजारणीनं विको द्या माईकला विको द्या जय हो या शेजारणीनं बरं नाही केलं बया अहो मला सगळं दिसतंय या शेजारीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया या शेजारीनं या शेजारणीनं बरं नाही गेलं मी थांबल्यावर कसं काय वाजवता या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया वागा सोम वागा प्रेम नगरा वारे सावध होणे भजने लागा देव करा कैवारे माझ्याकडे बघा मग वाजवा जोरात. अहो एक 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 हा
ए माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी ओ मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी प्रेम मागा सोम मागा प्रेम नगरा वारी समदोनी बहिरा गा देव करा कैवारी माझ्या ए माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी कधी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही गेली मजा सुखी होती मजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही गेली मजा सुखी होती मजा विचार करून न्याय देणार विचार करून न्याय देणार विचार करून न्याय देणार विचार करून न्याय केला माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार असा सरदार शिवाजी राजाची राजी असा सरदार सर्वांच्या हात वरती हात 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 माग बसलेले हात वरती हा एक एक ए पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी ए पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी ए पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी वा 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 एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून घ्या संतांचं ऐका महाराज जर संतांचं ऐकलं नाही तर लय अवघड आहे महाराज हो साधू संतांचं ऐका 750 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी संत सांगून गेले हो त्याचं ऐकलं पाहिजे महाराज कारण सगळं जे काही ते संतांजवळ आहे महाराज संत दर्शन ह्या लाभ पद्मनाभ जोडला पण तो जो जोडलेला देव आहे प्राप्त केलेला देव आहे तो साठवला कुठं हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये मी सर्वांगटी राम देहादेही